तर सातारा टँकरच्या मागणीनुसार पाण्याचे टँकर सुरू करा, पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे जिल्हा प्रशासनाला आदेश पाहायला मिळतात। उद्या साताऱ्यातील 17 गावं आणि 99 वस्त्यांवर टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे। टंचाई आढावा बैठकीमध्ये पालकमंत्री शंभूराज देसाईंनी ही माहिती दिली। मुंबई महापालिकेत ठाकरेंच्या नगरसेवकांवर अन्याय झाल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक अंकित प्रभूंनी आरोप केला। फक्त 25 लाखांचा निधी दिल्याचा अंकित प्रभू यांनी आरोप केलेला आहे। सत्ताधाऱ्यांना जास्त व विरोधकांना कमी निधी दिला। आज अर्थसंकल्पावरील चर्चेमध्ये अर्थसंकल्पातील त्रुटी सांगितल्या। अंकित प्रभूंनी ही माहिती दिली। आज सभागृहात अर्थसंकल्पावरती चर्चा सुरू होती आणि त्यात प्रामुख्याने या अर्थसंकल्पामध्ये असलेल्या त्रुटी या प्रशासनाला कळल्या पाहिजेत अशा विविध सूचना या आम्ही सभागृहात मांडल्या। मग त्यात एक प्रामुख्याने होतं की अर्थसंकल्प जरी आपण एका वर्षाचा बनवत असलो तरी देखील मुंबईला आपण पुढच्या 20-30 वर्षांमध्ये कसे पाहतो या सर्व गोष्टी या अर्थसंकल्पामध्ये नमूद झाल्या पाहिजे ना। उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या सर्व नगरसेवकांवरती जो काय 25 लाख निधी देऊन, म्हणजे आम्ही विरोधी पक्षामध्ये म्हणून आम्हाला 25 लाख निधी, समोर जे सत्ताधारी पक्ष आहेत त्यांना व्यवस्थित सर्व निधी त्या ठिकाणी दिला आहे। तर मुंबईत पुन्हा एकदा आरे दुधाची एंट्री होणार। आरे ब्रँडच्या वितरणासाठी आता हालचालींना वेग आलाय। महानंद दुग्धशाळेच्या सहकार्यानं आरे दुधाचं पूर्ण आगमन जे आहे ते होणार आहे। पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास विभागाचा हा महत्त्वपूर्ण निर्णय पाहिला। 15 मे पर्यंत आरे ब्रँडचं दूध ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश देण्यात आले। तर कोल्हापूरमध्ये गोकुळ दूध संघाशी संबंधित असलेल्या सुनावणीला सहाय्यक निबंधकाची दांडी पाहायला मिळते। सुनावणीसाठी आलेल्या संस्था प्रतिनिधींचा संताप पाहिला। संतप्त दूध संस्था प्रतिनिधींची सहाय्यक निबंधक कार्यालयाबाहेर घोषणाबाजी पाहायला मिळते। मात्र ही सुनावणी सुरळीत पार पडत नसल्याचा दूध संस्था प्रतिनिधींचा आरोप आहे। मस्साजोग ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचं आता स्पष्ट झालंय। पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या 5 पैकी 3 जणांनी आता माघार घेतली। अश्विनी संतोष देशमुख आणि स्वरूपानंद देशमुख यांच्यामध्ये आता लढत जी आहे ती पार पडणार आहे। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर मस्साजोगमध्ये पोटनिवडणूक घेण्यात येते। मराठी भाषा सक्तीचं पालन न करणाऱ्या शाळांवर दंड किंवा त्यांची मान्यता रद्द केली जाणार। संबंधित शाळांविरोधात कठोर कारवाईचा सरकारचा निर्णय आहे। सर्व शाळांना मराठीसाठी पात्र शिक्षकांची नियुक्ती करणं बंधनकारक असणार आहे। तर रेल्वेच्या हाय व्होल्टेज ओव्हरहेड वायरच्या खांबावर माथेफिरू चढल्यानं आज खळबळ उडालेली आहे। मनमाडच्या रेल्वे स्थानकामध्ये ही घटना घडली। माथेफिरी तरुण खांबावर चढल्यानं जवळपास 1.5 ते 2 तास वीज पुरवठा बंद करण्यात आला होता। या माथेफिरी तरुणाला रेल्वे कर्मचाऱ्यांनी दोरीनं बांधून सुखरूप खाली उतरवल्यानंतर वाहतूक जी आहे ती सुरळीत झाली। हप्ता घेऊनही हॉटेलवर कारवाईसाठी गेल्याच्या निलंग्यातील व्हिडिओ व्हायरल झालाय। उत्पादन शुल्क विभागाचे कर्मचारी आणि हॉटेल चालकाचा व्हिडिओमध्ये संवाद आहे। 3,000चा हप्ता देऊनही छापा टाकता का? चालकाचा उत्पादन शुल्काच्या कर्मचाऱ्यांना सवाल पाहायला मिळतो। चालकानं सवाल केल्यानंतर कर्मचारी कारवाई न करताच निघून गेल्याचा व्हिडिओ आता समोर आला। माणूस माझ्या हप्ता घेते चुकीचा साहेब, तुम्ही ही चुकीचा वागला। तुम्ही माझ्यापासून 2दा माल पकडला, तुम्ही 2दा माल पकडला। तुम्ही 3,000 रुपये महिना हप्ता पण घेतला साहेब आणि गुन्हाले साहेब आपल्यासोबत वाईट वागल्यात आणि आपल्यापाशी हप्ता पण घेतात आणि आपला माल पण पकडतात। तरी पण सर्वांना सांगतो मी हे चुकीचं वाटतात। इकडे गाडीची व्हिडिओ करतो। नाही तू गाडीची व्हिडिओ कर। अरे फुकट जुला नका, हप्ता जुला आपण व्हिडिओ पुढे हप्ता जुला जो काही का हप्ता जुला साहेब, मी हप्ता जुला नाही महिन्याला 3,000 रुपये हप्ता देता तरी पण मी हे गाडी आहे निलंग्याची आहे। काळे साहेब आणि गुराळे साहेब आहेत। आपण हप्ता देता तरी पण मी माल नेतो। आपला कमीत कमी 20,000चा माल नेल्यात। ही चुकीचं वाक्य साहेब। लोक फक्त यांचं पोट भरतात आणि याने गरीबाचा काटा काढतात। फक्त याने आपलं पोट भरतात। माझं समजावून